हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो। त्याचबरोबर आपले पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो। आज खऱ्या अर्थाने ही जी काय दौलत उभी राहिलेली आहे ही आम्हाला कल्पना ही आमची नाही आहे, ही केवळ आणि केवळ बाळासाहेबांची जनता आहे। उद्धव साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आहेत। त्यामुळे खरंच तुमच्या समोर बोलत असताना मन भारावून गेलेलं आहे। कोणत्या शब्दात तुमचे उपकार मानायचे, कारण ही मूळ संकल्पना माझे सहकारी अनिल भोड यांची म्हणाले की अवघ्या 2 दिवसापूर्वी की आपण मुंबईतल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना मी बोलवू का। मी म्हटलं तुम्ही सुरेश कदम साहेबांशी बोलून घ्या आणि बोलवा। म्हटलं होतं की 20-25 जण प्रमुख पदाधिकारी येतील, पण ज्या पद्धतीने राजापूर विधानसभा मतदारसंघातील तुम्ही चाकरमानी मंडळींनी दाखवून दिलेलं आहे की गद्दारीला गाडणारी ताकद ही या आपल्या शिवसैनिकांमध्ये आहे म्हणजे आहे। कारण आजपर्यंत मी जेव्हापासून मी पाहतोय त्यामुळे राजापूरचा आमदार बाळासाहेबांचा उद्धव साहेबांचा हा खऱ्या अर्थाने चाकरमान्यांच्या मेहनतीतूनच निवडून आलेला असतो। आणि मी स्वतः अनिल भोडना विचारायचो, जगदीशला विचारायचो, सुरेश कदमना विचारायचो, नकाशांना विचारायचो, आपले सगळे चाकरमानी जागेवर आहेत ना आणि त्यांच्याकडूनही तेवढं ठामपणे उत्तर यायचं कोणी हल्लेला नाहीये, कोणी हल्लेला नाही, जमा करायचा प्रयत्न केला। आता ठीक आहे, ज्यांना घाण खायचीच होती, ज्यांना बेईमानीच करायची होती, त्यांनी करत असताना मला गद्दार ठरवलं। काल तथाकथित गद्दारांच्या मेळाव्यामध्ये विनायक राऊत म्हणे महागद्दार आहे। आनंद आहे मला की तुमच्यासारख्या गद्दारांना त्या रस्त्यावर यावं लागलं आपली ताकद दाखवायला, हे सुद्धा काही कमी नाही आहे। आणि कुठून काल जे रत्नागिरीचा जो मेळावा झाला ना, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, कोल्हापूर, सातारा, कराड, म्हाडा ह्या सगळ्या भागातून जवळजवळ 350 एसट्या भरल्या आणि त्या रत्नागिरीला घेऊन आले होते।